देवपूजाला आल्या. काल ना दूध मी काढलंच नाही, तसंच ठेवलं होतं. म्हटलं काय येतंय प्यायला बघायचं. कुठलं काहीच पेलेलं नाही. बहुतेक दार उघडं होतं. काहीतरी येऊन पिऊन खाऊन गेले. कारण जर असतं काय तर हे पण खाल्लं असतं ना. मग कुत्री ती आणायची का त्याची? कुत्री कधीच माझी येत नाहीत ग. देवापुढचं तर कधीच आपला नव्हती तर अगं मी चुकलं नाही. कुसू वाजलं. नाही हाय तसं आहे. मचा पेलं. उंदीर होता. वाटी वाजली. यो बाई घरात उंदीर आहे. सागाच्या तर घरात आहे. होय. अगं माझ्या घरात उंदीर कसा चालायचा. वर माल आहे सगळा माझा. उंदीर तर आल्यानंतर मग पालेंतर खाल्लं. पाल खात नसते. पाल खाते की काय सांग. एवढं नाही होय. पाल एवढं चटते बस. वाटी पाली आहे ना. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी, शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादांसाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी आहे. आता कालचे काही प्रश्न पण आहेत, ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर उत्तर देईन. पण आज ना सगळी देवपूजा जी आहे ती माझी पूर्ण पहिला सकाळी करून मग रुटीनला सुरुवात केली. तिला मी साडी विचारत आहे की तुला यांतली कुठली पाहिजे. सगळ्या साडीच्या ढिगात सोडले. काढ बाहेर रे. काढ बाहेर भया. हे बघा ही साडी. थांब हे बघा ही साडी आईनं सिलेक्ट केल्या. काय म्हणायचं सांगा. हा आईला म्हणलं एक साडी घे तुला. ही साडी सिलेक्ट केल्या. मला ही साडी दे म्हणून. काय करायचं सांगा आता. लाल फडक आहे ग. तेच की लाल. आणि ते काय हलका असू दे काय कसं काशी ना रोज घालायसाठी पाहिजे म्हणत्या. लाल आहे ग. घेऊन जा तशीच. पण तू मला सांग कुठली साडी पाहिजे. परवा असली दिलेली नाही वेगळी आहे. तर चला मी तयार झाले. चाललेले आहे तुमच्या दादाबरोबर बाहेर एका महत्वाच्या कामासाठी. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना नमस्कार. लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हा मोमरसने खूप सारं प्रेम. ताईसाठी पळलो पण उन्हात फिरलो. धापा टाकत गेलतो. हा जसं मला बघायला ताईसाठी मला बघायला आलते तेव्हा धापा टाकत आलते तसेच धापा सांगितलं आता त्याच्यासाठीच गेलतो मी सांगितलं. धापा टाकत गेलतो ना बघायला. त्यामध्ये आता किती धापा लागतात ते काय सांगायचं नाही. पणाची शिक्षा. हा बघा मग कर्माची फळं बघलीच पाहिजे असं. चला आता निघूया. मला ना आईनं पोरं लावून दिले चहा पेले ये म्हणून. 2-3 वेळा झालं चहा पेले ये चहा पेले. आता म्हटलं पिऊनच आलेलं बरं. काय ग. हां काय करायला लागले वरती. बाजरी नीट करायची कामं सुरू आहेत. आवर जरा मी आवरून बाहेर चालले ग. आईनं माझ्या चहा आणून दिला. त्यांचं काय काय दळणं नीट करायची वरती काय काय चालू सासू सुनांचं. ते परवाच आणलेलं धान्य कुठं वरती ठेवलं का. बाजरी वर आहे. वरच ठेवलेलं परवडतंय. वरच्यावर टेरेसला उघडून इथं कुठं पाकडा सगळं घरातून सगळं धुरळं येते. ते रांगोळी काढलेलं बघ ते कसे केले पायपासून आणते. खरंच बाई आपल्यात ना तुला खरं सांगू ज्यांचे बंगले म्हणजे असे घर बंगल्यासारखी घरं असतात ना त्यांच्या दारात नाही ना रांगोळ्या राहतात ना काय राहतं. जे फ्लॅटमध्ये असतात त्यांचं बरं मला वाटतंय. फ्लॅटमध्ये त्यांचं कोण आहे विस्कटायला. हे आमची गावाची पोरं येऊन आहे ना कुत्र येऊन सगळं येऊन सगळं आणि वारं बिरं धुळं सगळं ही होतं या घर भरत्यात. तो आता पळण्याच्या नादावर आहे. खाल्लेलं नाही बघा की आजचं जेवण त्यांनी. सगळं जेवण आहे ना असं मात्र मुंग्या लागून जाते त्या. कसं ऐकते बघा की तेवढं. चला आता म्हणलेलं लगेच कळतंय. हे बघा. हां बसा. आज्ञाधारक लय आज्ञाधारक आहे. काय काय बघायचं. एक काम करून आम्ही आलोय आता महालक्ष्मी मंदिराकडे. पहिला जाणार दर्शन घेणार आणि मग तिथनं पुढं जे काय असेल ते बरोबर देवापाशी येऊन पोचतो. या इकडं आले की नाही नुसता हारांचा घमघमाट असतो. आमचं इकडं ठरलेलं पुढचं दुकान आहे. जर कोणी आता दर्शनाला येणार असेल तर त्यांना सांगेन प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. एवढी गर्दी आहे
की पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसतो, एवढी गर्दी आहे. कारण ह्या महिन्यात भरपूर सण सोनू रांग आहे, रांग येऊ शकतात. रांग आहे रांगेमध्ये ना अजून 5-5 इथं रांगेत ना. मुखदर्शन जे म्हणतात ना, ते मुखदर्शनाला सुद्धा रांग होती ताईनो. म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अंबाबाईला किती गर्दी असेल. त्यात आणि हे कंस्ट्रक्शन त्यांचं काय काय सुरू आहे, बांधकामाचं काय काय सुरू आहे, त्याच्यामध्ये आणि ती वेगळीच भर आहे. फक्त एवढंच आहे की विचार केला की चला कळसाचं दर्शन, कारण काहीच दर्शन देऊ शकत नव्हते. एक तर तिथं आता म्हणजे अलाउडच नाही आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरसुद्धा खूप गर्दी आहे. आणि मी कधीही येऊ दे कळसाचं दर्शन हे देतेच, कारण असं म्हटलं जातं की देवीचा जो कळस असतो तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला साक्षात देवीचं दर्शन घडतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मलाच कमेंट आलेलं होतं, तेव्हापासून मी आवर्जून कळस जो आहे तो दाखवते. बाहेरच्या बाहेर दर्शन वगैरे घेतलं. छोटीशी गणपतीची मूर्ती गाडीमध्ये लावण्यासाठी आणि स्वामींची मूर्ती, ह्या 2 मूर्ती ज्या आहेत त्या आम्ही बघत होतो. इथले जे जवळचे दुकान आहेत म्हणजे कुठले मंदिराच्या गाभाऱ्यातले. तुमच्या दादाला एखादी गोष्ट खरेदी करायला लावली तर 10 दुकानं फिरल्याशिवाय त्यांचं होतच नाही आहे, कारण ते 10 जागचं बघायचं, अगदी छोटा असू दे मोठा असू दे. आणि मी विरुद्ध पडते ताई. माझं कसं आहे की कुठेही असू दे, काही एखाद्या ह्याच्यात गेलं की दिसलं की लगेचच घ्यायचं. मग अगदी साड्यांचं असू दे किंवा कुठल्या वस्तू स्वरूपात असू दे किंवा माझं पर्सनल मेकअपचं असू दे किंवा काही असू दे, बांगड्या बिंगड्या छोटं मोठं, मी लगेच पसंत करते. पण इथं सगळं विरुद्ध आहे, लगेच नाही पसंत करायचं, 10 वेळा ते बघायचं. आणि या बांगड्या फक्त 100 रुपयाला आहेत. इथं थोडंसं बाहेरच्या साईडला आलो मेन दरवाजाकडे, तर माझं साईज जी आहे ती बसली नाही. आणि आता मला ही बांगडी खूप आवडलेली होती, 100च्या मानाने बरी आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण मोठी साईज आहे, दिसायला पण सुंदर आहे. त्याच्यानंतर मंदिरापासून पूर्णपणे बाहेर आलो. तिथे सुद्धा काही स्पेशल अशी दुकानं होती जिथं मूर्त्या मिळत होत्या. तिथं पण दादाला पसंत पडलं नाही. जे पसंत पडायचे त्याची प्राईस खूप हाय असायची. म्हणून मग पुन्हा आम्ही आपलं आधीचं घर आहे त्याच्यापासून हे थोड्याशा अंतरावरती दुकान आहे त्रिमूर्ती. हे जुन्या ताईंना माहीत आहे. गिफ्ट असू दे, वॉच असू दे, बऱ्याचशा गोष्टी आपण इथून घेतलेल्या आहेत. तर तिथं आलो शेवटी आम्ही, कारण या दुकानामधले जे मालक आहेत ते तुमच्या दादांचे मित्र असतात. आणि दादांना कधी पण काही पण असू दे घ्यायचं असेल तर पूर्वी जेव्हा इथं राहायला होतो त्यावेळेला आम्हाला इथंच यावं लागायचं. आम्ही इथे यायचो. व्हरायटी पण भरपूर असतात, अगदी छोट्यातल्या छोटं गिफ्ट असू दे, मोठ्यातल्या मोठ्या असू दे. 2-3 मजली शॉप असल्यामुळं ए पासून झेडपर्यंत आपल्याला जे काय पाहिजे तिथं मिळतं. इथं आल्यावर मला वाटलं आता इथं पण तसंच करतात का, पण नाही, फायनली इथं जे आहे ते पसंत केलेलं आहे त्यांनी. त्यांचं कसं म्हणणं आहे, मूर्ती कुठलीही घेऊ दे, तिचा आकार उकार, चेहऱ्याचे हावभाव, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. सोबत ती किती टिकाऊ आहे, मजबूत आहे, म्हणजे एवढं सगळं बारकाव्यानं बघायचं. आता तुम्ही बघा इथं किती कलरमध्ये त्यांनी केलेलं आहे. पण तुम्हाला अजून एक पुढे 2 मूर्त्या दाखवते. मी तर डोक्यालाच हात लावला, म्हणलं 2-2, 4-4 हजार याच्या किमती. त्याचं काहीतरी नाव त्यांनी घेतलेलं होतं, ते स्पेशलमध्ये येते बघा, कॉपीराईट म्हणून काय तर त्या मूर्ती आहेत. आता मला कळलेलं नाही ते कॉपीराईट म्हणजे काय. त्याची प्राईस खूप जास्त आहे. त्या काय पसंत पडत नाहीत सगळ्या मूर्त्यांना. ही अशीच, ही तशी. हो, सेट में है, सिंगल एक मूर्ती येते. हां हां, छान येतं. गावामध्ये हे शॉप येतं त्रिमूर्ती. वॉच असू दे, गिफ्ट असू दे, अशा पद्धतीने देवाच्या मूर्ती असू दे किंवा अशा पद्धतीनं मोठ्या असू दे, काही शोपीस असू दे, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथून मिळतात. 7 हॉर्स पेंटिंग वगैरे भरपूर गोष्टी आहेत. राधाकृष्ण जे आहे ते आपण इथून घेतलेली होती. इकडून पाठीमागून स्वामींच्या सुद्धा मूर्ती आहेत, अगदी जशा पाहिजे तशा मूर्ती आहेत. मला 1 नंबरची इकडची छान वाटतात. हां, ते हे कसे वाटतात बघा, छान वाटतात. ठीक आहे. आवडली बघा. तुम्हालाच आवडली म्हणते ना मी, माझं काय नाही. नाही, छोटी आणि तेवढी मोठी गाडीत बसणार नाही. छान आहेत की, कलरफुलमध्ये घ्यायची अशीच म्हणजे आपले रेग्युलर स्वामी असेच असतात. हे 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 ते पण छान आहे. तर हे बघू शकता, हेच घेतो म्हणून बसलेले होते. ह्याची किंमत जवळजवळ माझ्यामध्ये 3-4 हजारापर्यंत होती. आता लक्षात ठेवा, कधीही प्राईस जास्त असेल, दिसायला सेम असेल,
त्यामध्येच आपण वाटतो की अरे महाग आहे, पण प्रत्येक गोष्ट क्वालिटीनुसार असते. त्याच्यामध्ये स्पेशल काहीतरी असतं, त्याच्या मटेरियलमध्ये म्हणा कशामध्ये तरी असतंच. मी तर डायरेक्टली बसून घेतलं बाबा. तर 3 मजल्यापर्यंत चढवसर का आणि उतरवसर का दादा 10 वेळा 10 चौकशा. आम्ही आता घरात आलो, येऊन टेकलं नाही तोपर्यंत किटोनं पास्ता करून आणला. तर काय काय घातले काय माहिती, काय काय घातले ग. छान झाला. मोहरी घातली बघा फोडणीला, जिरं मोहरी. आई तिकडे भाकरी करते, आईनं बोलवले जाऊन येते, तुम्हाला पण दाखवतो तिथं भाकरी करते. तर तुमचं काय असेल तर आवडा, कपडे बिपडे बदलणार असेल काय नाही ना दीदी. सागरमामा येणार आहे, सागरमामाच्या गाडीवर तू ये. नाही मी चालू केला वगैरे कोणी चालू केलता बाजारला. दीदी ना तिला माहित नव्हता हो. टेरेसला आई धूर लागत असेल लय. हां नाही ना, थापून देऊ का बाजू लागू. हां तिळ लावून भाकरी सुरू आहे ते बघा. होय सागरचं ब्रह्मकमळ लावले हाय की काय पिवळं पडायला लागलंय बघ. हे आपल्या ते ढापे आणलेले छान आले. मस्त टेरेसला वारवशी आपली भाकऱ्या वाढवायचं काम सुरू आहे. बाजरीची भाकरी तिळ लावून भारी वाटते ना ग, मस्त वाटते भाकरी. खायला भेटत नाही आ खायला करायचं आणि देव भाऊ द्यायला जावं. थप्पा 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 आवाज लय भारी वाटते मला. हा आवाज मला लय आवडतोय. धबा 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 गावाकडच्या फिलिंग येतात या आवाजानं. असो मी चालले पुढं, तू सागर बरोबर ये. काय काय लागते ती आणायला लागते तर काय. जाऊ का मी. दीदीच पप्पा आलं का. आले तर चल ना, भजी आणले तर भजी खायला. त्यासाठी शिरोलीचे भजी आलेत. होय वारं मस्त आहे, पण आम्ही कुणीही झोपत नाही टेरेसला, कारण ना पायपाच्या आहेत ना किती पण घाला त्यातनं उंदरं यायला लागलेले आहेत बाहेर. उंदरं येतात, हांतरुणात नाचायचं, कुठं चावलं बिवलं तर. आता दूध पिल्लं म्हणल्यानंतर चावायला काय गेलं, म्हणून वर टेरेसला कुणीही झोपत नाही. सगळं शिल्लक आहे. भजी आणल्या त्यांनी भरपूर. मला तर काय नको भाकरी, काय उद्या बघू. हे तर इकडेच करायला पाहिजे. तर या ज्या भाकरी सुरू आहेत ह्या ब्ल्यू कुठे आहे? भाकरी आहेत. आता गारवा म्हणजे मी तुम्हाला शेअर केले, सागरच्या JCBच्या वेळेला बघितल्या. आमच्याकडे अशी पद्धत आहे की जे कोणी अशा पद्धतीनं मोठं वाहन घेतं तर त्यांना ना गारवा घेऊन जातात. मग ते माहेरचं असू दे, बहिणींचं असू दे, असं असतं. प्रत्येकजण आपल्या ह्याच्यानुसार घेऊन जातं. आता माझं तर माहेर घेणारच, प्रश्नच नाही आहे. तर मला सागरने आधी सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही जावा, मुलांसाठी तुम्ही सगळेजण कपडे घेऊन या. मग किट्टू म्हटली की माझ्याकडे मम्मी आता मी जस्ट घेतलेले आहेत, त्यानं छान अशी मामानं पार्टी पण दिली आहे, त्यामुळे मला तर काही नको. ती आली पण नाही आहे. आणि नंतर म्हणजे पाठीमागून सागरबरोबर सुद्धा आलेलं नाही आहे. त्यामुळे आर्यनला आणि तुमच्या दादाला दोघांना घेतलं सोबत. आता बघा घ्यायचं असतं द्यायचं असतं, तशा पद्धतीनं मग सागरला पण जी आहे ती कपडे आम्ही घेणार होतो. त्यामुळे त्याला म्हटलं की बाबा तू पण ये, तुझ्या पसंतीनुसार सिलेक्ट कर. कारण आपण घेऊन येण्यापेक्षा स्वतः तिथं ट्राय करणं वगैरे हे ज्यांचं लोकांचं लय असतं, कमरेट लूज झालं, खाली झालं, वर झालं, त्याच्यापेक्षा ते जे ते येऊन ज्याचे त्याने आपली कपडे घ्यावे म्हणून आम्ही सगळेजण आलेलो होतो. बसत नाही म्हणाला बारका कुठं आहेस तू? हा त्यामुळे ती बघ बरोबर माझा शर्ट. सगळी खरेदी झाली. बाहेर बिलिंगला आलो तर तिथं पायपुसण्या दिसल्या. सागर ओढत होता, कशाला तुम्ही पायपुसण्या म्हणजे घेताय, तुमची कुत्री ठेवत नाही आहे, तर ओढतात आणि फाडतात आणि टाकतात. तरी पण पाहिजेलच. प्रत्येक वेळेला दारामध्ये ते एवढं सगळं घर स्वच्छ करायचं, सगळे करायचं आणि दारामध्ये कुठलं तरी एखादं कापड टाकून ठेवायचं. ते कापड पण नेतात कधी कधी, त्यांच्या मूडनुसार चालू आहे. असं बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की अगं ताई ती अजून छोटी आहे, ती एक थोडंसं 2 वर्षाच्या पुढं झाली की तुझेसुद्धा डॉगी काही चपल्या तोडणं म्हणा वगैरे काही करणार नाहीत, ते अजून लहान आहेत. आणि याच्यामध्ये सगळीच डॉगी अशी करतात. तिथून मग जवळपासच्या आमच्या एरियातलं जे शॉप आहे तिथे आलो. मग छोटी मोठी उद्यासाठी लागणारी जे काही खरेदी आहे ती केली. त्याच्यानंतर आले तर यांच्या अजून सासू सुनांच्या भाकऱ्या ज्या आहेत ते सुरुवात होतीच, वर चालूच होतं. म्हणजे 25-30 भाकरी झालेली होती आम्ही येईपर्यंत. वटा
अगं ताट घे, ताटात तोड. हे बघ इथं मोठी मोठी आहेत ना वरची, ही फुलं काढ वरती. अगं पडतात ते बारकी बारकी, मोठी मोठी घे पहिला. एकांचा पदर असतोय. हे बघा यानं ना वायर कुरतडल्या. आता दादा कामाला जाताना बॅग ठेवून पहिला ना, कोण तोडले ते? आ मला खास आज आईने सांगितलेलं होतं की मला कुठलाही मसाला जास्त न वापरता एकदम असं सुक्का मसाल्यामध्ये नको, तर रस्सादार असं भाजी बनव. मग विचार केला वांग, कारण गावाकडच्या माणसांना वांगे भरपूर आवडतात, आईला पण भरपूर आवडतं. वांग्याची भाजी तुम्ही अगदी एक दिवसाआड जरी दिली तर ते आनंदाने खाईल. आणलेलीच होती म्हटलं वांगे. जसं मी काल पण म्हणले ना की परवा म्हणले की बाबा भरपूर भाजीपाला आणला जातो, त्याला लिमिट नसतं. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की अगं ताई आमच्या घरामध्ये सुद्धा हीच कंडिशन आहे की ते आणायचंच कळत नसतं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की बघा सगळ्यांचं सेम सेम येतं, घरातल्या लोकांचे विचार म्हणा, वागणी म्हणा, तसं आपल्या फॅमिलीशी बऱ्याच जणांचं मिळतं जुळतं आहे. असो, खूप छान वाटलं, तुम्ही भरभरून प्रेम दिलं, खूप साऱ्या जणी भावूक झाल्या, त्याच्यासाठी सुद्धा फार मनापासून तुमच्या हृदयातून आभारी. आता मी जे वाटण तयार केलेलं आहे ना, ते वाटण नॉर्मली आपले बेसिक, कुठलाही खडा मसाला नाही, कुठलाही काही घातलेलं नाही आहे. फक्त शेंगदाणे, लसूण, आल्याचा थोडासा तुकडा आणि कोथिंबीर घातली. सोबत एकदम थोडं तीळ वापरलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आपला मसाला सगळा भाजला की याच्यामध्ये वांगी टाकलेले आहेत. आणि बोलण्याच्या नादामध्ये मी विसरून गेले की सुरुवातीला मी तेलामध्ये थोडंसं ना ही करून घेते, मीठ टाकून वांगी भाजून घेते. त्यानं वांग्याची चव पण वाढते. थोडंसं वरचं कातडं जे आहे ते भाजल्यानंतर हार्ड होतं, पण काही नाही आहे, जर वाटलं तुम्हाला तर काढून टाकू शकतो, पण छान चवीला होते. कच्चट स्मेल कुठल्याही भाज्यांमधून येत नाही. त्याच्यासाठी आधी कुठलीही भाजी मी तुम्हाला कायम सांगते की बाबा थोडीशी तेलामध्ये मीठ टाकून भाजूनच घे. भरपूर मोठ्या प्रमाणात मी नाचणी सत्व जे बनवून ठेवलेलं होतं ते आज सगळ्या घरादारासाठी मी बनवत आहे, सगळ्यांसाठी. आणि त्याच्यासाठी एवढे चमचे बास होतात. 5 लोकांना जरी समजा तुम्हाला द्यायचं असेल तर ते अगदी गरगरीत होतं. म्हणजे काय कोणाष्ट आंबील जे आहे बघा, खूप म्हणजे कमी ह्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी बनते आणि सगळ्यात बेस्ट आहे. एकदम पौष्टिक म्हणायला, आपलं इतर कुठलं जे काही खातो ना आता आपल्याच घरात खातात, ब्रेड खाण, कुठं बिस्किट खाण, कुठं काय खा, त्याच्या 10 पटीनं ते चांगलं आहे. त्यामुळे जरूर करा, जरूर ही करा. एवढंच असतं की बाबा प्रत्येकाचे टेस्ट वेगवेगळे असते, जे हेल्दी असतं त्याची टेस्ट थोडीशी कमी असते. असो, चला आता मी या व्हिडिओचं इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.